नमस्कार, मी अर्चना. गावाकडच्या रेसिपी या चॅनलवर तुमचं स्वागत. हिरवी मिरची आणि लसूण घेतलेला आहे. यामध्ये आता लसूण टाकायचा. यातच आता चवीनुसार मीठ. आता हे ओबडधोबड असं कुटून झालेलं आहे. आता इथं मी मटकीची डाळ घेतलेली आहे, एक छोटी वाटी. तीही एकदम अर्धी वाटीपेक्षा कमी मटकीची डाळ घेतलेली आहे. 15 मिनिटासाठी पाण्यात भिजत ठेवलेली होती. स्वच्छ धुवून पाण्यात भिजत ठेवायचे. डाळ भिजायला वेळ लागत नाही आणि थोडीच डाळ भिजू घालायची, कारण दुप्पट वाढते भिजल्यानंतर. तुमच्याकडे जर मटकीची डाळ नसेल तर तुम्ही मुगाची डाळ वापरू शकता. आता हे पाणी काढून टाकू. पालक भाजी देठ काढून स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली. अगोदर धुवून घ्यायची आणि नंतर कट करायची. कढाईमध्ये तेलामध्ये आता हे हिरवी मिरची आणि लसूण कुटून घेतलेला ते टाकायचं. थोडासा परतून घ्यायचा, कच्चापणा जाईपर्यंत परतून घ्यायचा. यामध्ये आता ही भाजी टाकायची. लगेचच आता ही जी डाळ भिजत घातलेली होती ती टाकायची. तर मिरची आणि लसूण कुटून घेताना मीठ टाकलेलंच आहे, त्यामुळं मीठ टाकायची गरज नाही. आता हे छान असं मिक्स करून घेऊ. यामध्ये हळद नाही टाकली तरी चालेल, टाकली तरी चालते. गॅसच्यात मोठी ठेवलेली आहे. आता गॅसची एकदम कमी करायची आणि 2 मिनिटासाठी मंद आचेवर ठेवून देऊ. आता इथं 2 मिनिटं झालेली आहेत. आता ही भाजी तयार झालेली. गॅस बंद करून टाकायचा. ही भाजी तयार झालेली आहे. तुम्ही इथं मुगाची डाळ जरी वापरली तरी थोडी डाळ जास्तच वापरायची, तरच टेस्टी येते खायला. तर नक्की बनवा आणि कशी झाली तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा माझ्या साध्या सोप्या पद्धतीच्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.